नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापिका ज्योत्स्ना राव, मराठी विभाग, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जव्हार, जिल्हा पालघर. विद्यार्थी मित्र हो, तुम्हा सर्वांचे आपल्या या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत. आज आपण मुंबई विद्यापीठाअंतर्गत प्रथम वर्ष कला ऐच्छिक मराठी म्हणजेच ऑप्शनल मराठी या विषयाचा द्वितीय जे सत्र आहे त्या द्वितीय सत्रासाठी अभ्यास क्रमांक 1 या विषयासाठी असणारा अभ्यासक्रम तसेच प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि संदर्भ ग्रंथ या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपला जो प्रथम वर्ष BA मराठी ऐच्छिक म्हणजे ऑप्शनल मराठी या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो या ठिकाणी समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं जेव्हा प्रथम सत्र चालू झालं त्यावेळेस प्रथम सत्राचा जो अभ्यासक्रम आहे तो बघितलेला आहे. तर आपण मुंबई विद्यापीठाअंतर्गत प्रथम वर्ष BA मराठी ऐच्छिक म्हणजेच ऑप्शनल मराठी या विषयासाठी 2019 ते 20 या शैक्षणिक सत्रामध्ये या शैक्षणिक वर्षापासून नेमलेला जो अभ्यासक्रम आहे प्रथम वर्ष BA मराठी ऐच्छिक या अभ्यासक्रमामध्ये आपण पहिल्या सत्रात बघितलं की 2 नाट्यकृती होत्या आणि आता आपलं दुसरं सत्र चालू होत आहे. या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला 2 प्रवास वर्णनांचा समावेश करण्यात आलेला आहे. पहिल्या सत्रात आपण काय अभ्यासलं? नाटक हा साहित्य प्रकार आणि ह्या अभ्यासक्रमाची देखील व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकलेले आहे. तसेच जे लेक्चर आहेत, जे घटक वाईज लेक्चर आहेत ते सगळे तुम्हाला ह्या नाट्यकृती ज्या आहेत त्या दोन्ही नाटकांचा अभ्यास आपण काय केलेला आहे या ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून करून घेतलेला आहे. आता आपली जी दुसऱ्या सत्रामध्ये जे प्रवास वर्णन आहे ह्या प्रवास वर्णनांचा समावेश करण्यात आला आहे आणि ह्या अभ्यासक्रमाची जी श्रेयांकन पद्धती आहे या श्रेयांकन पद्धतीनुसार रचना करण्यात आली आहे. वरील अभ्यासक्रम जो आहे आपला तो आधीही सांगितलंय 2 सत्रांमध्ये विभागलेला असतो. आता त्याच्यातील पहिलं सत्र आपलं झालेलं आहे. आता आपलं दुसरं सत्र चालू होणार आहे आणि या दुसऱ्या सत्रामध्ये आज आपण जे प्रवास वर्णन आहेत त्यांचा अभ्यास करून घेणार आहोत. तर जो अभ्यासक्रम आहे तो विशिष्ट तासिकांमध्ये शिकवला जाणे देखील आवश्यक असते. त्यामुळे आपलं जे इथे थोडक्यात तुम्ही पहिल्या सत्राचा जो अभ्यासक्रम आहे तो थोडक्यात बघून घ्या आणि आपण आपलं जे दुसरं सत्र आहे त्या सत्राचा अभ्यासक्रम काय करून घेणार आहोत? समजून घेणार आहोत. तर दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला एकूण 45 व्याख्यानं आहेत आणि श्रेयांकने किती आहेत? 3. म्हणजे घटक किती आहेत? इथे 3 घटक आहेत. पहिल्या सत्राला देखील किती होते? 3च घटक होते, बरोबर. आणि या ठिकाणी पहिल्या सत्राला 3 आणि दुसऱ्या सत्राला 3 असे एकूण प्रथम वर्ष BA मराठी ऑप्शनल मराठी या विषयासाठी आपल्याला एकूण संपूर्ण वर्षासाठी 6 घटक अभ्यासायचे आहेत, ज्यातील 3 घटक आपण पहिल्या सत्राला अभ्यासलेले आहेत. आता जे आपले दुसरं सत्र चालू होते या दुसऱ्या सत्रामध्ये आपण एकूण 3 घटक अभ्यासणार आहोत, बरोबर. त्यातील जो आपला पहिला घटक आहे घटक 1 तो कुठला आहे? प्रवास वर्णन. पहिला घटक कुठला आहे आपला? प्रवास वर्णन. मग हा जो प्रवास वर्णन हा जो घटक आहे या घटकाचा आपलं संपूर्ण नाव काय आहे? प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराचा सैद्धांतिक परिचय. काय? प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराचा सैद्धांतिक परिचय, बरोबर. म्हणजेच काय? तर ह्या प्रवास वर्णन हा जो प्रकार आहे साहित्याचा या साहित्य प्रकाराचा सैद्धांतिक परिचय म्हणजे काय? तर संपूर्ण आढावा घ्यायचा आहे आणि तो किती तासिकांमध्ये? 15 तासिकांमध्ये. तर
नेमकं प्रवास वर्णन म्हणजे काय, प्रवास वर्णनाची संकल्पना काय, बरोबर. प्रवास वर्णनाची संकल्पना किंवा मग प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराचे जे घटक आहेत, जसं आपण बघितलं की नाटकाचे घटक म्हणजे नाटक पूर्णत्वास येण्यासाठी ज्या घटकांची आवश्यकता असते, तसंच प्रवास वर्णन हा जो घटक आहे, या घटकाची संकल्पना समजून घेऊन त्या ठिकाणी हा जो प्रवास वर्णन आहे, हा घटक लिहिण्यासाठी आपल्याला कुठल्या घटकांची म्हणजे कुठल्या घटकांची आवश्यकता आहे ते अभ्यासून त्यानंतर ह्या मराठी प्रवास वर्णनांचे जे प्रकार आहेत किंवा त्या प्रवास वर्णनांचा जो इतिहास आहे, तो काय करायचा आहे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. म्हणजे आपला जो पहिला घटक आहे, तो कुठला आहे? प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराचा सैद्धांतिक परिचय. त्यामध्ये काय काय असणार आहे? तर प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराची संकल्पना, त्यानंतर प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराचे घटक, त्यानंतर मराठी प्रवास वर्णनांचे प्रकार आणि त्यांचा संक्षिप्त इतिहास. म्हणजे हे जे प्रवास वर्णन आहेत ते कोणकोणते आहेत, त्यांचे प्रकार काय आहेत आणि एकूण त्याची हिस्ट्री काय आहे, इतिहास काय आहे, हा सगळा परिचय आपण आपल्या ह्या घटक नंबर 1 मध्ये करून घेणार आहोत. त्यानंतर आपला जो दुसरा घटक असणार आहे, आपलं इथे तुम्ही एक लक्षात घ्यायचं, पहिला घटक आपला प्रवास वर्णन आहे, बरोबर. मग ह्या प्रवास वर्णनांचं जसं आपण घटक 1 मध्ये काय बघणार आहोत, मराठी प्रवास वर्णनांचे प्रकार आणि संक्षिप्त इतिहास. मग ह्यानंतर हे घटक, पहिला घटक समजून घेतल्यानंतर प्रत्यक्ष आपण त्या साहित्य कृतीकडे जाणार आहोत, ते म्हणजे घटक नंबर 2. आणि मग घटक नंबर 2 मध्ये मी जसं सांगितलं काय, की आपण जो प्रवास वर्णन घटक आहे, त्या प्रवास वर्णनची संकल्पना समजून घेतल्यानंतर प्रत्यक्ष ती साहित्यकृती कशी असते ह्याचा अनुभव आपण घेणार आहोत. म्हणून दुसरा जो घटक आहे तो आपल्या मनीषा टिकेकर, लेखिका कोण आहेत? मनीषा टिकेकर ह्यांचं कुंपणा पलीकडचा देश पाकिस्तान. कुठला? कुंपणा पलीकडचा देश पाकिस्तान असं हे प्रवास वर्णन आहे. कुणी लिहिलेलं? मनीषा टिकेकर ह्यांनी. आणि श्री विद्याप्रकाशन पुणे यांनी या पुस्तकाचं काय केलेलं आहे? प्रकाशन केलेलं आहे. आणि या प्रवास वर्णनाचा जो अभ्यास आहे तो आपल्याला काय करायचा आहे? तर करायचा आहे. म्हणजे आपला दुसरा घटक काय आहे? तर प्रत्यक्ष साहित्य कृतीचा अभ्यास करायचा आहे. साहित्य कृती कुठले आहे? कुंपणा पलीकडचा देश, मनीषा टिकेकर ह्यांचं हे प्रवास वर्णन आहे. प्रवास वर्णन हे कुंपणा पलीकडचा देश पाकिस्तान असं हा आपला झाला दुसरा घटक. ओके. त्यानंतर जसं मी सांगितलं की इथे काय दिलेले आहेत? प्रत्यक्ष 2 तुम्हाला प्रवास वर्णन दिलेले आहेत. त्याच्यातलं पहिलं काय आहे? कुंपणा पलीकडचा देश, जे आहे मनीषा टिकेकर यांचं. त्यानंतर तिसरा घटक आपला येतो, तो म्हणजे नाद अंतरीचा श्रीलंका, महावीर जोंधळे यांचं हे काय आहे? प्रवास वर्णन. हे देखील स्पर्श प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेलं आहे. आणि या प्रवास वर्णनाचा अभ्यास आपल्याला ह्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. घटक 3 मध्ये विद्यार्थ्यांनो, जसं 2 मध्ये आपण बघितलं कुंपणा पलीकडचा देश काय? पाकिस्तान. इथे घटक 3 मध्ये नाद अंतरीचा श्रीलंका म्हणजे ह्या 2 देशांचा आय थिंक प्रवास वर्णन म्हणजे काय? तर आपण प्रवास करताना आलेले जे अनुभव आहेत ते इथे काय केलेले आहेत? आपल्याला स्पष्ट केले आहेत. आणि ह्या दोन्ही प्रवास वर्णनांचा पहिलं कुठलं आहे? पहिला आपला घटक प्रवास वर्णनाचा सैद्धांतिक अभ्यास. दुसरा हे प्रत्यक्ष एक आपल्याला प्रवास वर्णन दिलेलं आहे, ते कुठलं आहे? कुंपणा पलीकडचा देश पाकिस्तान, बरोबर. त्यानंतर तिसरा घटक काय आहे आपला? नाद अंतरीचा श्रीलंका, हे जोंधळे यांचं एक प्रवास वर्णन आपल्याला अभ्यासाला दिलेलं आहे. त्यानंतर हे काय झालं? आता तुमचा अभ्यासक्रम, हे 3 घटक ह्या दुसऱ्या सत्रांमध्ये तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. आणि ह्या 3ही घटकांवर
परीक्षा जी आहे ती 100 मार्कांची होणार आहे, बरोबर. आता ह्या 100 मार्कांची आपल्याला एकूण कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील किंवा जे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे ते कसे ठरविलेले आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊयात. जसं सिलेबस बघितला, अभ्यासक्रम तुम्हाला आता लक्षात आला असेल. त्यानंतर जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे, जसं की प्रश्नपत्रिका तुमची 100 मार्काची असणार आहे, बरोबर. जशी पहिल्या सत्राला होती त्याच पद्धतीने, बरोबर. व आधी देखील 3 घटक होते, आता देखील 3 घटक आहेत. मग दुसऱ्या सत्राची जी परीक्षा आहे ती देखील 100 मार्कांची असणार आहे. किती? तर गुण किती आहेत? 100 मार्क. दुसऱ्या सत्राची परीक्षा तुमची 100 गुणांची असेल. आणि जे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काय असेल हे आपण नेमकं समजून घेऊयात. तर घटक 1 जसं आपण समजून घेतला, प्रवास वर्णन, बरोबर. मग प्रश्न पहिला जो असणार आहे तो प्रवास वर्णन या घटकावर असणार आहे. म्हणजे घटक क्रमांक 1. घटक क्रमांक 1 वर पहिला प्रश्न असणार आहे. त्यामध्ये जो सैद्धांतिक परिचय आहे त्याला ऑर असणार. ऑर मीन्स पर्याय असणार. ह्या पहिल्या प्रश्नाला तुम्हाला पर्याय असणार आहे आणि त्याला गुण आहेत 20. मग ह्या 2 अ आणि ब, पर्याय म्हणजे अ आणि ब, पहिला प्रश्न असणार आहे पहिल्या घटकावर. अ आणि ब दोन्हीपैकी तुम्हाला जो येत असेल तो काय करायचा, तुम्हाला सोडवायचा आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न दुसरा, बरोबर. या दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला घटक 2 मधील, घटक 2 काय आहे आपला? प्रवास वर्णन आहे, बरोबर. पाकिस्तान. तर कुंपणा पलीकडचा देश पाकिस्तान हा घटक 2 आहे. मग या प्रवास वर्णनांवर आधारित एक प्रश्न दिलेला आहे. तिथे तुम्हाला आता ऑर नसणार आहे. हां, तर घटक 2 मधील प्रवास वर्णनांवर आधारित काय असेल? एक प्रश्न असेल आणि त्याला देखील गुण किती असणार आहेत? तर 20. पहिला प्रश्न देखील 20 गुणांचा आहे, दुसरा 20 गुणांचा आहे. तिसरा जो आहे प्रश्न तिसरा तो घटक 3 वर असणार आहे. म्हणजे 2 आणि 3 लक्षात घ्या तुम्ही. घटक 2 वर दुसरा आणि 3 वर प्रश्न तिसरा जो आहे तो घटक 3 वर असणार आहे. म्हणजे तुमचं श्रीलंका या प्रवास वर्णनावर. त्याला देखील गुण किती असणार आहेत? 20. त्यानंतर आता पुढे या. प्रश्न आला आपला चौथा. पहिल्या घटकावर, दुसऱ्या घटकावर, तिसऱ्या घटकावर. आता आपण कुठे आलो? प्रश्न 4 वर. प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो या ठिकाणी टिपांचा असतो. तिथे काय विचारलेलं असतं? टिपा विचारलेली असते आणि त्याला जे मार्क्स आहेत, गुण जे आहेत ते 30 मार्क्स असतात. आता इथे पर्याय असतात, बरोबर. पहिल्या घटकावर 2 टिपा असतात, दुसऱ्याच्यावर 2 असतात आणि तिसऱ्याच्यावर. म्हणजे 3 प्रश्नांमध्ये तुम्हाला पर्याय दिलेले असतात. एकूण 6 टिपांमधून तुम्हाला किती लिहायचे आहेत? 3. आणि तिला गुण किती असणार आहेत? 30. म्हणजे एक टिप किती मार्कांना झाली तुम्हाला? 10 मार्कांना. अशा पद्धतीने तुमचे पहिला प्रश्न 20, दुसरा 20, तिसरा 20. ओके. चौथा प्रश्न जो आहे तो 30 गुणांसाठी असणार आहे. म्हणजे झाले किती? किती झाले? 20, 20, 20 आणि 30, बरोबर. मग ह्यामध्ये आपल्याला या 90 झाले, बरोबर. ह्या 90 गुणांपैकी हा जो प्रश्न क्रमांक 4 आहे त्यामध्ये ह्या 30 मार्कांच्या 3 टिपा तुम्हाला लिहायच्या आहेत. त्यानंतर आपला प्रश्न आला 5वा. ह्या 5व्या प्रश्नामध्ये इथे तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. आपल्या एकूण 3 घटकांपैकी अभ्यासपत्रिकेतील म्हणजे अभ्यासक्रमातील घटक 2 आणि 3 या 2 आणि 3 म्हणजे प्रत्यक्ष प्रवास वर्णन जे आहेत श्रीलंका आणि पाकिस्तान या 2 घटकांवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न काढले जातात आणि प्रत्येक घटकावर 4 किती? 2 घटक आहेत, बरोबर. 2 घटकांवर 4 म्हणजे किती झाले? 8. आता 4 वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात
आणि त्यापैकी तुम्हाला विद्यार्थ्यांना किती लिहायचे आहेत? कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत. बघा 2 आणि 3 या घटकांवर एकूण 4-4 म्हणजे प्रत्येक घटकावर किती? 4-4. मग आपले 2च घटक आहेत. 2 घटकांवर 8 प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यातील तुम्हाला कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत. किती? 5 प्रश्न सोडवायचे आहेत आणि ह्या 5 प्रश्नांना प्रत्येकी 2 गुण आहेत. किती? 2 गुण. एका प्रश्नाला किती गुण आहेत? 2. मग 2 मिळून किती झाले? 5 प्रश्नांना 2 म्हणजे 10 गुण तुम्हाला इथे मिळतात. म्हणजे झाले किती आता? 100. म्हणजे तुम्हाला प्रथम वर्ष कला, ऑप्शनल मराठी, ऐच्छिक मराठी ह्या विषयासाठी 3 घटक अभ्यासाला आहेत दुसऱ्या सत्रासाठी आणि ह्या दुसऱ्या सत्रामधील हे जे 3 घटक आहेत ह्याच्यांवर 100 मार्कांची परीक्षा घेतली जाईल आणि यापैकी जसं आता मी तुम्हाला स्वरूप समजून दिले आहे काय? पहिल्या घटकावर पहिला प्रश्न, दुसऱ्या घटकावर दुसरा प्रश्न, तिसऱ्या घटकावर तिसरा प्रश्न. त्यानंतर प्रश्न 4 असणारे टिपा. किती लिहायचे आहेत? 3. किती मार्क आहेत? 30. त्यानंतर 5वा जो प्रश्न आहे तिथे काय करायचं आपल्याला? घटक 2 आणि 3 यावर वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहेत. किती असतील? 8. सोडवायचे किती आहेत? 5. म्हणजे इथे तुम्हाला 10 गुण मिळत आहेत. एकूण किती झाले तुमचे? 100 गुण. आता ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे? पेपर लिहायचा आहे. आता त्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे संदर्भ ग्रंथ. काय संदर्भ ग्रंथ आहेत तुम्हाला? हे आपले जे प्रथम वर्षाचा ऑप्शनल मराठीचा अभ्यासक्रम करताना तुम्हाला सुरुवातीपासून संदर्भ ग्रंथांची माहिती असायला हवी. जेणेकरून तुम्ही लायब्ररीमधनं ते पुस्तकं घेऊन काय करू शकता? वाचन करू शकता. या ठिकाणी मराठी रंगभूमी, मराठी नाटक ही जी हा जो संदर्भ ग्रंथ आहे यामध्ये घटना आणि परंपरा ह्यांचं संपादन करण्यात आलेलं आहे. इथे तुम्हाला दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही ही व्हिडिओतनं समजून घ्या आणि ह्या पद्धतीचे पुस्तकं तुम्ही लायब्ररीमध्ये शोधू शकता. त्यानंतर दुसरं आहे साहित्य अध्यापन आणि प्रकार, वाल कुलकर्णी यांचं आहे आणि त्याचे संपादक जे आहेत ते श्रीपू भागवत हे आहेत. त्यानंतर तिसरं आहे भारतीय प्रयोगकलांचा परिचय व इतिहास. चौथा आहे स्वातंत्र्योत्तर सामाजिक नाट्यसृष्टी. तसंच 5वं आहे वाल कुलकर्णी यांचंच आहे मराठी नाटक आणि मराठी रंगभूमी. 6वं आहे मेदकर प्रकाश. 7वं ह्यांचं मेदकर प्रकाश यांचं सामाजिक नाटक स्वरूप विचार आहे. त्यानंतर वसंत सावंत यांचं प्रवास वर्णन एक वाङ्मय प्रकार. त्यानंतर 8 नंबर भाषण व नाट्यविषयक विचार आणि 9वं आहे खेळ नाटकाचा. विद्यार्थ्यांनो एक लक्षात ठेवायचं की जर तुमच्याकडे संदर्भ ग्रंथ उपलब्ध असतील, हे नीट समजून घ्या. हे जर संदर्भ ग्रंथ तुमच्याकडं असतील तर आपलं प्रकरण चालू होण्याच्या अगोदर तुम्ही काय करू शकता? वाचन करू शकता आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष शिकवू तेव्हा काय होणार आहे? ह्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. बघा हे जे संदर्भ ग्रंथ आहे हे जर तुम्ही वाचले तर प्रवास वर्णन हा जो साहित्याचा एक साहित्याचा एक जो प्रकार आहे हा तुम्हाला पूर्ण समजण्यासाठी खूप आवश्यकता भासेल. म्हणून हे जे संदर्भ ग्रंथ आहेत हे पुस्तकं लायब्ररीमधून घेऊन वाचण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रथम वर्ष BA ऑप्शनल मराठी या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे दुसऱ्या सत्राचा तो काय केलेला आहे? समजून घेतलेला आहे. त्या पद्धतीने परीक्षा कशी होणार आहे, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे हे देखील आपण काय केलेलं आहे? समजून घेतलेलं आहे. तसेच संदर्भ ग्रंथांची देखील तुम्हाला ओळख करून देण्यात आलेली आहे. धन्यवाद.